माझ्या सासूला अजून कारण सांगून आहे ना आपल्याकडे येत राहावं लागणार. हो मी एक काम करू का, मी आपल्याकडे शिफ्ट होऊ का? पी आता नको. म्हणजे कसं आहे, आपल्याला समरला काहीतरी सॉलिड असं ठोस कारण सांगावं लागेल ना त्यासाठी. हं? तोपर्यंत तू सासरीच राहा. हं? सकाळची येत जा ना जशी येतेस तशी. काय पण मला असं वाटतंय की दादा आहे ना आता स्वानंदीशी कधीच बोलणार नाही. आणि आता अधिरा सुद्धा डिवोर्स घेईल, नाही जाणार ती परत, घेईल डिवोर्स. अधिरा एवढ्यात डिवोर्स घेणार नाही. आपल्या वाटेत बरेच शत्रू आहेत आणि सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहिती? स्वानंदी. समर. समर आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा शत्रू आहे. दादा आणि शत्रू. समरला माझ्या एवढं चांगलं कोणीच ओळखत नाही. त्याला त्याच्या लग्नाची पर्वा नसेलही, पण अधिराला तो लग्न मोडू देणार नाही. पण का? कारण तुझा समर दादा कमिटमेंट पाळणारा माणूस आहे. त्याला मूल्य जपायचं वेड आहे. नाती हवी असतात त्याला, जपायची असतात. काही झालं तरी कुटुंब तुटू देणार नाही तो. तर मग आपण काय करायचं आता? जे आता करतोय तेच. अधिराच्या संसारात सारखं ढवळाढवळ करत राहायची. ते करता करता अधिराला इतकं टोकापर्यंत न्यायचं की ती परत रोहनकडे जायला मागणार नाही. तिला तिचं लग्न मोडणं हाच एक पर्याय उरलेला असेल. खूप मोठा चढ आहे अप्पी, जो आपण समरच्या हातात हात घालून चढतो आहोत. पण आपल्या आधी समर थकला पाहिजे, तरच आपण जिंकू.